नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी आषाढी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. आषाढ महिना म्हटलं की गोड तिखट पदार्थाचं तळण आलंच. आजचं हे तळण गोड असलं तरी तेवढंच खमंग चवीचं आहे. ते म्हणजे काकवीच्या रसातल्या खजुऱ्या. आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. चला तर मग खजुऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूयात. इथे मी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 3 चमचे तांदळाचे पीठ, 3 चमचे मक्याचे पीठ, पाव वाटी रवा, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. घेतलेली सर्व पीठं मिक्स करूयात. रवा बारीकच घ्यावा असं काही नाही आहे, घरात उपलब्ध असेल तो रवा घेतला तरी चालेल. मिक्स करून झाल्यानंतर असा मधोमध गोल करूया. आता याच्यामध्ये आळलेले मोठे 3 चमचे साजूक तूप घेऊन चांगलं कडकडीत गरम करून पिठामध्ये घालायचं आहे. पीठ हाताने असे तुपामध्ये घालूया. तूप गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याने मिक्स करूया. चमच्याने पीठ मिक्स करून झाल्यानंतर आता हाताला सोसेल असं पीठ तुपामध्ये चांगलं चोळून घेऊया. पीठ तुपामध्ये असं चोळून घेतल्यामुळे खजूर आपल्या छान खुसखुशीत होतील. पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून मिक्स करूया. वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पीठ मळण्यासाठी 1 वाटी काकवी घेतलेली आहे. ही काकवी सेंद्रिय असल्यामुळे तिचा रंग काळपट आहे. मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतले त्याच वाटीने काकवी मोजून घेतलेली आहे. आता ही काकवी थोडं थोडं पिठामध्ये घालून पीठ छान घट्टसर असं मळून घेऊया. काकवी ही गुळापेक्षा गोडीला कमी असते. आषाढ महिन्यात आपण गुळाच्या कापण्या आवर्जून बनवतो, पण या खजुऱ्या कापण्या इतक्याच चवीला अप्रतिम लागतात. घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. घेतलेली काकवी थोडीशी शिल्लक राहिलेली आहे. आता हे पीठ एका भांड्यात ठेवून याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊया. एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर एकसारखा करून घेऊया. लाटायच्या अगोदर पोळपाटावर थोडीशी खसखस पसरून घेऊया. पिठाचा गोळा ठेवून त्याच्यावर सुद्धा थोडीशी खसखस लावून लाटून घेऊया. लाटत असताना गोळा हलक्या हाताने लाटायचा आहे, कारण पीठ आपण काकवीमध्ये मळलेले असल्यामुळे पोळपाटाला चिटकून तुकडे पडण्याची दाट शक्यता असते. आता लाटताना सुद्धा आपल्याला हे जरा जाडच लाटायचं आहे, कारण असं लाटल्यामुळे खजुऱ्या आपल्या छान खुसखुशीत होतील. थोडंसं लाटून झाल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूने खसखस लावूया आणि परत छान लाटून घेऊया. लाटून झाल्यानंतर याच्या चारही कडा फिरकीने अशा कापून घेऊया. जास्तीचा भाग बाजूला काढूया. आता याचे चौकोनी आकार होतील असे कापून घेऊया. याच पद्धतीने आपण सर्व पिठाचे खजुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. खजुऱ्या एकमेकांना चिटकू नये म्हणून एका ताटामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवूया.
तेल गरम झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी छोटा पिठाचा गोळा तेलामध्ये घालूया। पीठ पटकन वर आलंय म्हणजे आपलं तेल खजुऱ्या तळण्यासाठी तयार आहे। आता एक एक खजुऱ्या तेलामध्ये सोडूया आणि गॅसच्या मंद ते मध्यम आचेवर तळून घेऊया। 1-2 मिनिटांनी खजुऱ्या झाराच्या मदतीने अलटून पलटून घेऊयात। खजुऱ्या तळताना मोठ्या आचेवर तळायच्या नाहीयेत, कारण गोड पदार्थ बाहेरून लवकर काळा पडतो आणि आतून मऊ राहतो। 4-5 मिनिटांनंतर खजुऱ्यांना छान सोनेरी रंग यायला लागलेला आहे। चाळणीमध्ये काढून निथळायला ठेवूयात। याच पद्धतीने तयार केलेल्या खजुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तळलेल्या खजुऱ्या बिस्किटासारख्या लागतात। सुरुवातीला खजुऱ्या खायला गेलं तर गरम असल्यामुळे मऊ आणि कमी गोड लागतात, पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत आणि गोडसर लागतात। जर तुम्ही बाहेर कुठे फिरायला जाणार असाल तर अशा खजुऱ्या नक्की करा। प्रवासात 8 ते 10 दिवस सहज टिकतात। आषाढ महिना स्पेशल गोड खुसखुशीत काकवीच्या रसातल्या खजुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। या खजुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।